आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या जनतेवर घोषणांचा अक्षरशः पाऊस पाडलाय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि 2024 ची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सादर केलेलं इलेक्शन बजेट म्हणून याला संबोधण्यात येत आहे। या बजेटमध्ये महिला, शेतकरी आणि निराधारांसाठी मोठ्या प्रमाणात घोषणा करण्यात आलेल्या आहेत। शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत केंद्र आणि राज्याचे मिळून 12,000 रुपये मिळणार आहेत। 1.25 कोटी शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ होईल। महाराष्ट्रातील सर्व महिलांना एसटीच्या प्रवासासाठी सरसकट 50% सवलत देण्यात आली आहे। अंगणवाडी सेविकांचं मानधन हे मानधनामध्ये वाढ करण्यात आली, 10,000 रुपये ते आहे। तर आशा वर्करचं मानधन सुद्धा आता 7,200 रुपये झालं आहे। राज्यात रस्त्यांचं जाळं अधिक घट्ट करण्यासाठी नागपूर गोवा हायवे आणि शक्तीपीठ हायवेची घोषणा करण्यात आली आहे। मुंबईसह पुणे आणि नागपूर या शहरांमधील मेट्रोचं जाळं अधिक सक्षम करण्यावर सुद्धा या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे। कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचीच आमची भूमिका आहे। यावर्षी अडचणीत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत केली जाईल। अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी माननीय पंतप्रधानांच्या संकल्पनेतून साकारलेला प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना मी जाहीर करतो। या योजनेत केंद्र सरकारच्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी 6,000 रुपयात राज्य सरकार आणखी 6,000 रुपयाची भर घालेल। शेतीच्या शाश्वत विकासासाठी सर्वसमावेशकता अत्यंत गरजेची आहे, म्हणून महाकृषी विकास अभियान योजना मी जाहीर करतो। यात पीक, फळपीक या मूलभूत घटकाच्या उत्पादनापासून तर मूल्यवर्धनापर्यंतची प्रक्रिया, तसेच तालुका जिल्हानिहाय शेतकरी गट समूहांसाठी एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार केला जाईल। यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होईल। आगामी 5 वर्षात या योजनेकरता 3,000 कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील। केंद्र सरकारच्या 2016च्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत विमा हप्त्याच्या 2% रक्कम शेतकऱ्याने भरण्याची तरतूद आहे। आता हा भार सुद्धा शेतकऱ्यावर न ठेवता त्याच्या हिस्स्याचा विमा हप्ता राज्य सरकार भरेल। शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरून प्रधानमंत्री पीक विम्याच्या पोर्टलवर नोंदणी करता येईल। या योजनेत वार्षिक 3,312 कोटी रुपये तरतूद राज्य शासनाकडून करण्यात येईल। जून 2015 मध्ये सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्यात येत असून आता मागेल त्याला फळबाग, मागेल त्याला ठिबक सिंचन, मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला शेततळ्याचं अस्तरीकरण, मागेल त्याला शेडनेट, मागेल त्याला हरितगृह आणि मागेल त्याला आधुनिक पेरणी यंत्र आणि कॉटन श्रेडर हे घटक उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे। या योजनेकरता सन 23-24 मध्ये 1,000 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात आला आहे। 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत 12,84,000 पात्र खातेधारकांच्या बँक खात्यात 4,683 कोटी रुपये थेट देण्यात आले आहेत। 200 कोटी रुपयाच्या भागभांडवलासह कोकणासाठी काजू बोर्डाची निर्मिती करण्यात आली आहे। सध्या साध्या काजू बोंडूपेक्षा प्रक्रिया केलेल्या बोंडूची किंमत 7 पटीने अधिक आहे। उत्पन्न वाढीसाठी कोकणामध्ये काजू बोंडू प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात येतील। काजूच्या लागवडीपासून प्रक्रिया आणि विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी काजू फळ विकास योजना संपूर्ण कोकण, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आणि आजरा या तालुक्यात राबवण्यात येईल। आगामी 5 वर्षात या योजनेकरता 1,325 कोटी रुपये एवढी तरतूद करण्यात येईल। शेतकरी नेते अजित नवले यांनी काय म्हटलंय या बजेटच्या बद्दल पाहूयात। अर्थसंकल्प मांडत असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरळ अनुदानाची घोषणा होईल अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकरी बाळगून होते। मात्र अर्थमंत्र्यांनी अशा प्रकारची घोषणा अर्थसंकल्प मांडताना केली नाही। शेतकऱ्यांचा संपूर्ण कांदा व्यापाऱ्यांकडे गेला की मग अशा प्रकारची योजना आणायची
शेतकऱ्यांना अनुदान नाकारत त्यांच्या तोंडाला पानं पुसायची आणि अनुदानाच्या पैशातून व्यापारी कंपन्यांचं चांगभलं करायचं, अशाच प्रकारचा डाव या सगळ्या घोषणा टाळण्यामागे आहे. अशाच प्रकारची भावना या निमित्तानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या 6,000 रुपयाबरोबरच राज्य सरकार सुद्धा आणखी 6,000 रुपये प्रतिवर्ष शेतकऱ्यांना देईल अशी नवी योजना आणलेली आहे. अशा प्रकारच्या सन्मान निधीची कधीही मागणी शेतकऱ्यांनी किंवा शेतकऱ्यांच्या संघटनांनी केलेली नव्हती. शेतकरी घामाचं दाम मागतायत. पिकांना जर रास्त दाम दिलं तर अशा प्रकारे अनुदानाची गरज शेतकऱ्यांना राहणार नाही, ही रास्त भूमिका शेतकऱ्यांची आहे. मात्र अर्थसंकल्प मांडताना अशा प्रकारे घामाला दाम आणि पिकाला रास्त दाम मिळेल याचा कुठेही उल्लेख अर्थमंत्र्यांनी केलेला नाही. त्यासाठी भरीव योजना आणलेली नाही. एक प्रकारे हे 6,000 रुपये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला जो असंतोष आहे ते कमी करण्यासाठीचं पाऊल आहे. त्यातून शेतकऱ्यांचं कोणतंही कल्याण होणार नाही, शेतीचं संकट दूर होणार नाही. शेती संकट दूर करण्यासाठी घामाचं दाम शेतकऱ्यांना द्या आणि त्यासाठी योजना आणा, हाच राजमार्ग आहे. अर्थसंकल्पामध्ये या राजमार्गावरून जाणे टाळणं हे अत्यंत शेतकरी विरोधी गोष्ट आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी अर्थसंकल्पात अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. यात महिलांसाठी एसटी प्रवासात सरसकट 50% सूट, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या तिकीट दरात महिलांना आता 50% सवलत मिळेल, ही सगळ्यात मोठी घोषणा आहे. चौथे सर्वसमावेशक महिला धोरण घोषित करणार आहोत आणि मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेक लाडकी ही एक नवीन योजना सुरू करण्यात येईल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये अनुदान दिलं जाईल. लाभार्थी मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये दिले जातील, असंही सरकारच्या वतीने या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलं. आशा स्वयंसेविकेचे सध्याचे मानधन 3,500 रुपये तर गटप्रवर्तकांचे मानधन 4,700 रुपये आहे. या मासिक मानधनात प्रत्येकी 1,500 रुपये एवढी वाढ करण्यात येत आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधन 8,325 रुपयावरून 10,000 रुपये करण्यात येत आहे. मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5,975 वरून 7,200 रुपये आणि अंगणवाडी मदतनीसांचे मानधन 4,425 वरून 5,500 रुपये करण्यात येते आहे. महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवास तिकीट दरात सरसकट 50% सवलत देण्यात येते. महिला खरेदीदाराला निवासी घटकाच्या खरेदीत मुद्रांक शुल्कामध्ये 1% सवलत देण्यात आली आहे. सध्याच्या अटीनुसार 15 वर्षापर्यंत महिलेला पुरुष खरेदीदारास निवासी घटकाची विक्री करता येत नाही. सदर अट शिथिल करण्यात येईल. मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल. पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता चौथीत 4,000 रुपये, 6वीत 6,000 रुपये, 11वीत 8,000 रुपये अनुदान दिले जाईल. लाभार्थी मुलीचे वय 18 पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये रोख त्या ठिकाणी देण्यात येतील. आजचं बजेट हे 10 वर्षातलं उत्तम बजेट असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीनं बजेट मांडलं, असंही त्यांनी नमूद केलं. या अर्थसंकल्पातून महिलांचा सन्मान करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी घणाघात साधला. आम्ही गाजर हलवा तरी दिला, यांनी तो स्वतःच खाल्ला आणि इतरांना उपाशी ठेवलं, अशा उपरोधिक शब्दात मुख्यमंत्र्यांनी ठाकरे यांच्यावर आसूड ओढले. आजचं हे बजेट जे झालेलं आहे हे आतापर्यंतच्या गेल्या 10-15 वर्षाच्या इतिहासातलं सगळ्यात उत्तम आणि सर्वोत्कृष्ट बजेट आहे. आणि त्यासाठी मी आमचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि या राज्याचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून हे बजेट तयार केलं, मांडलं. यामध्ये सगळ्यांना, सर्व घटकांचा विचार केला. हे सर्वसमावेशक असं बजेट आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये जे सगळं ठप्प होतं
त्याला चालना देण्याचं काम केलं आहे. या राज्यात खऱ्या अर्थाने विकासाचा मेगा ब्लॉक तयार झाला होता आणि तो मेगा ब्लॉक या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दूर करण्याचं काम अर्थमंत्री महोदयांनी केलेलं आहे आणि म्हणून याचे जे काय प्रतिसाद आहे याचे रिझल्ट आहेत हे तुम्हाला येत्या काळामध्ये दिसतील. आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. आज विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली. फडणवीस यांचा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला असल्याचं अजित पवार म्हणाले. आपण पाहिलं एकंदरीतच जनतेला स्वप्नांच्या दुनियेमध्ये फिरून आणण्याचा या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं अर्थमंत्री महोदयांनी प्रयत्न केला आणि वेगवेगळ्या स्मारकांना वेगवेगळ्या महापुरुषांच्या कामाला निधी देण्याच्याबद्दल घोषणा आणि त्याच्यात ठोस अशा प्रकारे किती निधी दिला ह्याचा उल्लेख नाही. अर्थसंकल्पातून मधाचं बोट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे गाजर हलवा अर्थसंकल्प आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. बजेटमधून जनतेच्या भावनांचा खेळ करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलंय. आम्ही जाहीर केलेल्या योजना नामांतर करून मांडल्या आहेत. या घोषणा झाल्या त्या प्रत्यक्षात येतील कधी हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं. सर्व समाजातील घटकांना मधाचं बोट लावण्याचा प्रयत्न झालेला आहे. भावनांशी खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे. अवकाळी पाऊस जसं झाला तसं मुंबईमध्ये गडगडाट सुद्धा झाला. गडगडाट झाला पण पाऊस काही पडला नाही. त्याच्यामुळे हा जो काय अर्थसंकल्प आहे तो गरजेल तो बरसेल काय अशा पद्धतीचा आहे आणि एका वाक्यात सांगायचं तर गाजर हलवा अर्थसंकल्प असं त्याचं वर्णन मी करेन. कारण ह्यातून बऱ्याचशा योजना या आम्ही ज्या जाहीर केल्या होत्या त्याचंच थोडंसं एक नामांतर करून त्यांनी पुढे मांडलेले आहेत. यासोबतच संध्याकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.